वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी विजेचा कडकडाट सुरू आहे आणि सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे. नक्कीच नक्कीच तर ही हे जो परिस्थिती किती तारखेपर्यंत राहील किंवा कोणकोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस सक्रिय राहणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. नक्कीच मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे राज्यातली कंडिशन बिघडलेली आहे हम्म. आणि सर्वदूर जरी नसला तरी बऱ्याचशा जिल्ह्यांना याने आज झोडपून काढलेलं आहे. हो. तर पुढील जी परिस्थिती आहे दिवसेंदिवस कधी कमी तर कधी अधिक प्रमाणामध्ये सक्रिय होणार आहे. आता आपण हे तारखेनुसार चित्र बघूयात. हो. उद्या असंच स्थानिक लेवलला लातूर, सोलापूर हे काही परिसर आहेत अशा भागांमध्ये आपल्या पूर्व विदर्भामध्ये सुद्धा किरकोळ अशा स्वरूपाचा पाऊस होणार आहे. म्हणजे 1-2 दिवस आड ही मजल मारणार आहे. रोजच असं कंडिशन होणार नाही. पण पुढील 30 तारखेपासून परत एकदा तुमच्या भागांमध्ये वातावरण हे अशाच प्रकारे डेली दररोज 1 दिवस आड पण काही ठिकाणी भाग बदलून ती कंडिशन वाढवणारी आहे. अच्छा. हा तर काही नियोजन चालू असेल शेतीचं तर त्या नियोजनामध्ये थोडा बदल करा आणि पुढील जो आठवडा आहे मे महिन्याचा तो जास्त खराब आहे. त्यामुळे विजा होणं कदाचित गारपीट सुद्धा मोडनुसार व्यक्त होते आहे. त्याच्यामध्ये देखील बदल होईल असा अंदाज दिसत नाहीये कारण की चेंजिंग होण्यासारखं सिस्टम जर आपण पाहिलं तर तेलंगणा लगतचा असलेला छत्तीसगड या पण भागांमध्ये सर्वदूर पावसासाठी नोंद होणार आहे. त्यामुळे तिकडलं जे बाष्प आहे आणि सध्या कर्नाटक एरियामध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस सुरू आहे. त्यामुळे ते पण बाष्प काही आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय होते आणि अरबियन सी जे आहे अरबी समुद्राचं जे काही प्रमाण लो प्रेशर जे आहे ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये देखील डायव्हर्ट होताना आपण पाहतो आहे. या सगळ्या कंडिशनचा जर प्रभाव पाहिला आपण मागील काळामध्ये सांगली सोलापूरला गारपीट झाली याच कारणामुळे तर अशा प्रकारे आज जसं अचानकच सगळ्या भागांमध्ये ज्याची पूर्वकल्पना 2 दिवस अगोदर आपण सांगितली होती तर त्या कंडिशन सारखं तुम्हाला 2 दिवस अगोदर सुद्धा याची पूर्वकल्पना देऊच. पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त एवढं सांगण्यात येईल त्याच्या तारखा आहेत पुढच्या 30, 1, 2 मे, 4 मे, 6 मे जे काही कंडिशनच्या आहेत त्या दिवशी मात्र तुम्हाला अलर्ट वरती राहायचं आहे. अलर्ट मध्ये आपल्याला जनावर असतील आपल्या शेतीचा माल असेल हे सुरक्षित ठिकाणी न्यायचं आहे जेणेकरून आपलं नुकसान टळेल याच्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रभाव असेल या पावसाचा? नक्कीच याच्यामध्ये नागपूर जिल्हा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा हे काही सर्वदूर पाऊस नसणार आहे. पण ज्या ज्या लोकेशनला येईल अशा लोकांना या तारखेची कंडिशन राहणार आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये इकडे जालना पण परिसर लोक येणार आहे काही ठिकाणी जसं की आज त्याने भोकरदनच्या काही भागांमध्ये सटकारे बिटकारे कन्नड सिल्लोडला पैकी ही कंडिशन झाली. वैजापूरला देखील थोडे पडलेत. पण तो जो प्रभाव आहे वाऱ्यामुळे सहसा टिकला नाहीये. पण पुढील काळामध्ये वारे जर स्थिर झाले तर तसे होण्याचे चान्सेस दिसतात मॉडेलनुसार. तर हे प्रभाव दुपटीने सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हा अलर्ट आहे. आणि आताच्या कंडिशन मध्ये मॉडेलचा जर आपण रिसर्च बघितला तर ह्या कंडिशन मध्ये ही थोडी आणखीन दुपटीने चालण्याची शक्यता आहे. म्हणजे आतापर्यंत तरी फारसं नुकसान कुठे झालेलं नाहीये. अशी वार्ता देखील आपल्याला कळलं नाही कुठे बागाची नुकसान केली किंवा अमुक झाले. हे रेकॉर्ड बातम्याच्या रेकॉर्डवरती तरी आपल्याला दिसलं नाहीये. पण कदाचित मे महिन्यामध्ये हे रेकॉर्डवरती येऊ शकतं असं मोठं वातावरण तयार होण्याच्या मार्गावरती आहे. आणि हा जो अंदाज आहे हा भीती देण्यासाठी नाहीये की त्या येणाऱ्या अवकाळीची एक पूर्वकल्पना आपल्याला अलर्ट ठेवण्यासाठी आपण नियोजन करण्यासाठी हा संदेश दिला जातोय. काही चेंजेस असल्याच्या मध्ये जिल्ह्याच्या बाबतीत किंवा तालुक्याच्या बाबतीत ते आपण कालांतराने टप्प्याटप्प्याने सांगत चालू. बरं. तर साहेब सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नक्की धन्यवाद.